मी डॉक्टर सुनील पराड, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र राज्य सचिव आणि आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून आज आक्रोश मोर्चा काढलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मागचा उद्देश असा आहे की आज SRAच्या नावाखाली, क्लस्टरच्या नावाखाली हे आमच्या आदिवासी लोकांचे पाडे उद्ध्वस्त करायचं काम या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. कालची जी कारवाई झालेली आहे 22 तारखेला चिरागनगर येथे 1949 साली आमच्या आदिवासी लोकांना हा कलेक्टर साहेबांनी ह्या ज्या जमिनी आहेत त्या येणे करून दिलेल्या आहेत. आमचा कायदेशीर अधिकार असताना कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतलेली नाही आणि आज आमचा संसार उघड्यावर पडलेला आहे. त्याचबरोबर संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जो बेकायदेशीर सर्वे सुरू आहे, कारण त्याच्यामध्ये फॉरेस्टवाल्यांनी जे सांगितलेलं आहे की 1995 पासून जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना आम्ही इथून हटवणार आहोत, परंतु हे सरकार कायदा विसरलेला आहे. जे आदिवासी लोक आहेत त्यांच्यासाठी ह्या देशामध्ये विशेष कायदा झाला आहे, FRA फॉरेस्ट जो काय कायदा आहे, वन हक्काचा कायदा आहे, त्याच्यामध्ये 2005-2006 पासून जेही आदिवासी लोक इथे राहतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे. आणि अशा पद्धतीने बेकायदेशीर पद्धतीने आमच्या आदिवासी लोकांना इथे हटवून हे जे संजय गांधी नॅशनल पार्क आहे हे कुठल्या तरी बिल्डरला, मोठ्या कॉर्पोरेटला द्यायचा त्यांचा डाव आहे. वनमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, मी ऑफिशियली बोलतो, ज्या धर्तीवरती अंबानी साहेबांनी वनतारा बनवलेला आहे त्या धर्तीवरती ह्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सूर्यतारा बनवायचा आहे आणि इथल्या आदिवासी लोकांना देशोधडीला लावायचं आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली आम्हाला इथून हाकलून लावायचा कार्यक्रम सरकारने हातामध्ये घेतला आहे. आम्हाला वन हक्काचा कायदा आहे, सामूहिक वन हक्क आहे, वैयक्तिक वन हक्क आहे, असं सगळं असताना बेकायदेशीरपणे आमच्या घरामध्ये घुसून आमची परवानगी नसताना आमच्या घरामधला सर्वे सुरू आहे. तुमच्या घरामध्ये व्यक्ती किती आहे, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं अकाउंट बुक हे लोक आमच्याकडे मागतायत आणि अशा बेकायदेशीरपणे हा सर्वे चालू आहे. आणि तुम्हाला आठवण करून देतो, हा थोडं तुम्ही पुढे गेल्यावरती एक तारपाची प्रतिकृती आहे, हे आमच्या आदिवासी लोकांचं प्रतीक आहे. हा ठाणे जिल्हा आदिवासींचा जिल्हा असताना आज आदिवासीचे जे पाडे आहेत तिथे मानपाडा असेल, पातळीपाडा असेल, वाघपीळ असेल किंवा इकडचे पाचवाड असेल, हे आदिवासींचे पाडे आहेत आणि त्यांना इथून हाकलून लावण्याचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे. आणि म्हणून ह्याचा निषेध करण्यासाठी, ह्याचा आक्रोश करण्यासाठी आणि ह्या ज्या काही कलेक्टर आहेत त्यांना विचारण्यासाठी, जाब विचारण्यासाठी आम्ही चाललो आहोत. आणि कदापि आम्ही आमच्या जागेवरून हटणार नाही. तुमच्याकडे जे साधन असेल, जी मशिनरी असेल, तुमच्याकडे बंदुका असतील त्या घेऊन या आणि आम्हाला जागेवर मारा, आम्ही इथून जाणार नाही. ही आमची जमीन आहे. आज ह्या जिल्ह्यामध्ये राहणारे लोक कुठून आले असतील, पण आदिवासीचा मूळ निवासी आहे आणि त्याला देशोधडी लावायचं काम इथली शासन व्यवस्था करते. सरकार स्वतःचा कायदा विसरलेला आहे आणि मी हे सांगेन की सरकार संविधान मानत नाही म्हणजे ते सरकार देशद्रोही आहे. स्वतःहून त्याच्यावरती त्याने गुन्हे दाखल करून घेतले, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि आज SRAच्या नावाखाली, क्लस्टरच्या नावाखाली ज्या काय चाललंय त्यांचं वनतारा बनवायचं आहे, सूर्यतारा बनवायचं आहे, ह्याच्यामध्ये आदिवासींना देशोधडीला लावायचं काम सुरू केलेलं आहे. आणि आमची मूळ जमीन आहे, आम्ही इथले मालक आहोत आणि मालकाला ह्या पद्धतीने वागवलं जात आहे. सरकारने आदिवासींसाठी भरपूर कायदे केलेले आहेत. जसं 1971ला आदिवासी जमीन नावावर करण्यासाठी सरकारी जमीन अतिक्रमण असेल ते नावावर करू शकतो. 2022ला मागेल त्याला घर, ते पण आदिवासीला जमीन नावावर करायचा अधिकार दिलेला आहे. असं असताना पण आम्हाला बेकायदेशीर ठरवून, आम्हाला इलिगल ठरवून इथून उठवायचं काम ह्यांनी सुरू केलेलं आहे. आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आदिवासी एकता परिषदच्या माध्यमातून हे जनआंदोलन सुरू केलेलं आहे. आजचं हे प्रतिकात्मक आहे. आज जे संसार उघड्यावर पडलेले आहेत त्याची जबाबदारी कोण घेणार आहे हे कलेक्टरला आम्ही विचारणार आहोत. जर कोणी जबाबदारी घेणार नसाल तर तुम्ही ह्या जिल्ह्याचे मायबाप आहे. आमची सर्व आदिवासी कुटुंब ह्या वस्तीला तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन राहणार आहोत. आम्ही जाणार कुठे आहोत हे आमचा सवाल आहे आणि त्याच्यासाठी हा आमचा मोर्चा आहे की आमचं जे गाऱ्हाण आहे ते तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात आणि ह्या पद्धतीने आजचा हा मोर्चा आपण इथे काढलेला आहे आणि आमचं जे निवेदन आहे ते आम्ही सरकारला देणार आहोत. आणि त्याची दखल आणि खेदाने सांगावं असं वाटतं की हे जे ठाणे जिल्हा आहे किंवा हे ठाणे शहर आहे, इथले पालकमंत्री आमचे माननीय शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, आम्हाला त्यांच्याकडे पण विनंती आहे, तुम्ही पालक आहेत, ह्या मुलांची देखभाल कोण करणार आहे, त्यांनी ह्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून आमचे जे संसार उघड्यावर पडलेले आहेत त्याच्यासाठी न्याय द्यावा ही आमची मागणी आहे.